केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विविध राज्यांमध्ये भुईमूग आणि सोयाबीन खरेदीचा कालावधी वाढविण्यास मान्यता दिली आहे। याशिवाय पुढील 4 वर्षांसाठी उडीद यांच्यात 100% खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे। पीएम अशा योजनेचे उद्दिष्टात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत देणे तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करणे हा आहे। या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितले। केंद्र सरकारने सोयाबीनची खरेदीसाठी 24 दिवसाची सरकारी मुदतवाढ दिलेली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी स्वागत करतो। अनेक ठिकाणी अद्यापही खरेदीची केंद्र सुरू करण्यात आलेली नाही। शेतकरी त्या संदर्भामध्ये मागणी करतायत। ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू आहेत त्या ठिकाणी सोयाबीन पॅकिंगसाठी लागत असणाऱ्या ज्या बॅग्स आहेत त्यांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे, त्या अपुऱ्या आहेत। त्यासाठी सरकारने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। सोबत मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता करून देऊन अधिक मात्रेने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने झालाय, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी सरकारी खरेदी केंद्र सुरू करून आणि त्याला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन आणखीन जास्त मदत या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही या पार्श्वभूमीवर करतो आहोत। माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीसाठी रवाना झाले। गेले 2 वर्ष चौकशी सुरू आहे आणि या चौकशी दरम्यान आम्ही वेगवेगळी माहिती दिली आहे। आज पण पुन्हा एकदा माहिती त्यांना देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती माहिती ती आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ आणि त्याचा जबाबसुद्धा माझा आणि माझ्या पत्नीचा मागितलेला आहे, तो पण आम्ही योग्य पद्धतीने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। तर आता 20 वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहे आणि देतो आहे। 20 वर्षापूर्वी जी काय आमच्याकडे उपलब्ध ती पण देतो आहे, परंतु पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल, परंतु आम्ही दबावाला कुठल्याही बळी पडणार नाही। जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। 12वी बोर्डची परीक्षा आजपासून सुरू होत आहे। चोपडा तालुक्यातील 12वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 7 केंद्र आहेत। चोपडा शहरातील व ग्रामीण भागाच्या या परीक्षा केंद्रांवर तालुक्यातील 3689 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत। चोपडा तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते। परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांची देखील गर्दी दिसते। आज 12वीचा पेपर पहिला पेपर आहे, तर आज थोडी तरी मनात भीती वाटते। थोडं होत आहे, पण काही नाही, शेवटी अभ्यास आणि देव एवढं एकच। आज आमचा 12वीचा पेपर आहे। आम्ही पूर्ण तयारीने आलो आहोत आणि पूर्णपणे अभ्यास करून आलो आहोत। आमच्या मनात कुठलीही भीती नाही आहे। आम्हाला आज आमचा 12वीचा पेपर आहे, आम्हाला कुठलंही टेन्शन नाही, कारण आम्ही आज फुल अभ्यास करून आलेलो आहे, म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही। करून आलो आहे, घरून आलो तर इथला काही भीती वाटत नव्हती, पण आता भीती वाटते थोडीशी। तो पेपर चांगला जाणार धन्यवाद। आज 11 तारीख 12वीचा पहिला पेपर आहे। मनामध्ये थोडी भीती आहे, पण आम्ही अभ्यास करून आलो आहे, त्यामुळे काही भीती वाटत नाही एवढी। गेल्या 1 तासापासून पनवेल सायन मार्गावरील कळंबोली सर्कलवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। कळंबोली सर्कलच्या मध्येच एक ट्रक व बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली। वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र कळंबोली सर्कल हा सर्वात मोठा जंक्शन समजला जातो। याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय।
आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात 12वीचे परीक्षा सुरू होतीये. आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे. नंदुरबार जिल्ह्यात 12वीच्या परीक्षांसाठी 28 केंद्र असून ज्या केंद्रांवर 12वीचे पेपर होणार आहेत तिथे पूर्वतयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येते. तसेच परीक्षा केंद्राजवळ ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येते. नांदेड जिल्ह्यात आता झेंडू फुलावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. मुदखेड तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांच्या बागा केल्या होत्या, परंतु वातावरणाचा बदल असल्यानं आता अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील फुलांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय. सणासुदीच्या काळात याच झेंडू फुलाला बाजारपेठमध्ये जास्त मागणी होती. 80 ते 90 रुपये किलोनं विक्री होणाऱ्या झेंडूला आता बाजारपेठेत केवळ 10 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. आणि कोणता रोग पडलाय फुलावर? साहेब हे रोग पडला याच्यावर. माझं नाव अशोक चपाजी मुंगल, गाव इजळी. काही केलं तरी रोगच जाईना. रोगाने पुरं फुल गेले बघा. काय करावं शेतकरी, काय एवढं परेशानीमध्ये हाव. कोणतंच काही सुधारणा आले. काय करावं, कसं करावं, कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हायला. कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना आली बघा. झेंडूला सुद्धा काय भाव मिळाला? याला काय 10 रुपये किलो, 20 रुपये किलो चलाय. पडतर तरी खाते काय शेतकरी, इतकं मेहनत करून काय केलं तरी काहीच होईना हवे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच लिंबाचे दर गगनाला भिडलेत. पंढरपूरच्या बाजारात 3 ते 4 दिवसांपासून लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले. एरवी किरकोळ बाजारात 2 रुपयाला मिळणारा लिंबू आता भाव 7 ते 7 रुपयाला मिळतोय. ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडलेत. आवक कमी झाल्यानं दरवाढ झाल्याचं सांगितलं जाते. माझे नाव माधव मिरके आहे. मी 10 वर्ष झालं भाजी विक्री करतो. मागच्या उन्हाळ्यापेक्षा ह्या वर्षी लिंबाची आवक खूप कमी आहे. बागा लोकांनी लावल्या नाहीत ह्यावेळेस, त्यामुळे मागच्या वेळेस लिंबाचा दर काय नव्हता. त्यावेळेस एरवी 10ला 4-5 लिंब विकणारे 10ला 1, 20ला 3 असा लिंब विकतो. लिंबाची आवक खूप कमी आहे बाजारात आणि माल पण एवढा क्वालिटी येत नाही. नमस्कार, मी गोविंद भाऊराव शेटे.
नवी पेठ 20 वर्ष झालं व्यापार करत आहे. माल कमी झाल्यामुळं लिंबाचे दर वाढलेले आहेत. कमीत कमी 5 रुपये 10 रुपये लगा आहे. किलो घेतले तर 60 रुपये पर्यंत आहे किलोचा दर. आणि लिंबाची आवक जरा कमी आलेली आहे. ज्याप्रमाणे ऊन वाढेल त्याप्रमाणे अजून दर वाढेल आणि मागणी वाढत आहे गिरायकाची, त्यामुळं दर बी वाढत जाणार आणि माल ही कमी चाललाय होत. आता मालाचं प्रमाण कमी होईल. जसं ऊन वाढेल तसं अजून दर वाढेल. इयत्ता 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12वीचे मुख्य केंद्र असलेल्या कुडाळ हायस्कूल येथे आज 12वीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 केंद्रांवर ही परीक्षा होत असून एकूण 8,487 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून त्या दृष्टिकोनातूनच ड्रोनच्या सहाय्यानं परीक्षा केंद्रावर लक्ष राहणार आहे. आमच्याकडे 751 विद्यार्थी एकूण या परीक्षेला प्रविष्ट झालेले आहेत. तुळसुली, पाट, कुडाळ हायस्कूल, ज्युनियर कॉलेज कुडाळ, नाथपै अशा शाळांचे एकूण विद्यार्थी 751 आहेत. आता इंग्रजीचा पेपर आहे आणि 30 ब्लॉकमध्ये या सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे. यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार आपण ड्रोनद्वारे पर्यवेक्षण केलं जातं. म्हणजे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग आहे. वर्गावर्गात म्हणजे व्हरांड्यातील बाहेरच्या बाजूला CCTV कॅमेरे आहेत. या व्यतिरिक्त 144 कलम म्हणजे जमावबंदी हा या ठिकाणी केलेली आहे या परिसरामध्ये. आणि अत्यंत निकोप भयमुक्त वातावरणात कॉपीमुक्त परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यासाठी लागणारी सगळी तजवीज आमच्या कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ यासाठी गेले 8 दिवस प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने सगळी कार्यवाही होत आहे. सर्वांचं सहकार्य मिळत आहे. पोलीस आणि तत्सम सगळे या ठिकाणी आपल्या परीने होणारं सहकार्य करतात. चांगल्या प्रकारे ही परीक्षा या ठिकाणी सुरळीत आता सुरू झालेली आहे. मी प्रवीण गणपत भोगटे, केंद्र संचालक, केंद्र क्रमांक 0851, कुडाळ हायस्कूल, ज्युनियर कॉलेज कुडाळ. 12वीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच सापडलाय. 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यानं पालक संतप्त झालेत. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष असून केंद्र संचालकासह संबंधितांवर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. आजपासून इयत्ता 12वीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. आज 12वीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. याच्यासाठी 12वीचे एकूण 28 केंद्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी कॉपीमुक्त अभियान जे आपण राज्यभर राबवित आहोत त्याची पूर्वतयारी सर्व झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. या कॉपीमुक्त अभियानासाठी आपण जिथं केंद्र आहे त्या केंद्राच्या बाहेरून व्हिडिओ शूटिंग म्हणा, ड्रोनद्वारे म्हणा लक्ष ठेवणार आहोत. कोणत्याही प्रकारे कॉपी पुरवली जाणार नाही. तसंच प्रत्येक केंद्रावर जिथं आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराजवळ देखील CCTVची नजर राहणार आहे आणि विद्यार्थ्यांची सर्व चेकिंग करून वगैरे वर्गात सोडले जाते. आणि प्रत्येक ब्लॉक हा CCTV अंडर येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण कक्षामधून देखील एक नजर ठेवली जाणार आहे. झूम ॲपद्वारे देखील जिथं CCTV कॅमेरे नाही आहेत त्या ठिकाणी झूम ॲपद्वारे नजर ठेवली जाईल. CCTV आणि सर्व प्रकारे दक्षता घेण्यात आलेली आहे. नंतर 6 भरारी पथकं आहेत. नंतर प्रत्येक केंद्रावर बैठे पथक शिक्षण विभागाने नियोजित केलेलं आहे. त्यानंतर इतर विभाग, महसूल विभाग असेल, विकास विभाग असेल, BDO वगैरे या स्तरावरून देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये भरारी पथकं, बैठे पथकांचं नियोजन केलेलं आहे. परीक्षा भयमुक्त वातावरणात, कॉपीमुक्त वातावरणात पार पडेल अशी आशा आहे. सर्व पालकांनी निर्धास्त राहून मुलांना परीक्षेला शुभेच्छा. धन्यवाद.